मंडळी, मी माधवी मुखरे तर पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये. आता उद्यापासून धोंडा लागणार आहे. आज अमावस्या पण आहे, त्याच्यामुळेच मी थोडीशी माझ्या किचनमधली क्लिनिंग काढली आहे. आज थोडंफार क्लिनिंगचाच व्हिडिओ राहील. भरपूर आज दिवसभरात भरपूर कामं करायची आहेत, तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग लागूया आपल्या कामाला. आज मी काढली होती क्लिनिंग. तुम्हाला मी सांगलंच आधीच्या व्हिडिओमध्ये की आज मला सर्व क्लिनिंग करायचे आहे. आता हे रॅकमध्ये टाकलेले पेपर वगैरे खराब झाले. आता धोंडा लागणारच आहे लवकरच, म्हणजे काय आजपासूनच धोंडा सुरू झाला नाही का. नंतर मग आता पाहुणे राहुणे येतात आपल्या इथं, कोणी पण चालू राहते. आता गावात आलेले पाहुणे कोणी आपण बोलवले की ते पण येतात. मग आता आपलं घर कसं स्वच्छ दिसायला पाहिजे नाही का. मग त्याच निमित्तानं मग मी हे एवढा मोठा साफसफाईचा घाट घातला. चला म्हटलं आपली थोडीशी दशा होते, पण तेवढंच आपलं घर पण क्लीन राहते नाही का. आपलं घर स्वच्छ असलं की आपला माइंड पण फ्रेश राहतो. माझं तर तसं जाते. आता कुठं जर गर्दा दिसला की मला तो गर्दा आवरेपर्यंत माझ्या डोक्याला काही चैन पडत नाही. असं वाटते कधी कधी तो गर्दा आवरावा आणि घर कधी कधी स्वच्छ करावं. आता माझं घर शेताच्या कडेलाच आहे, म्हणजे आता शेताकडंच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं माझ्या घरामध्ये भरपूर असा धूळ येत राहतो. आता हे पेपर मला या रॅकवरचे प्रत्येक महिन्याला तर बदलावेच लागतात, कारण आता ओले भांडे कधी कधी ठेवण्यात येते, कधी ओलं पाणी पडते, काही पडते, त्यामुळं हे पेपर खूप खराब होतात. म्हणून मला कमीत कमी महिन्याला तरी हे पेपर बदलावेच लागतात. चला म्हटलं आता लगे हातो किचनचं बोर्ड रिकामं झालं, ते बोर्ड पण क्लीन करून घेऊ. आता हे रॅकचं वगैरे काम क्लीन करणं पुसणं पासणं झालं माझं. नंतर हे डबे मी असे चांगले स्वच्छ घासून ठेवलेलेच होते, फक्त त्याला एकदा कपडा फिरवून घ्यायचा होता त्याच्यावर. नंतर ही रॅक वगैरे मस्त कोरडी झाली, त्याच्यावर पेपर वगैरे आथरून घेतले. नंतर इथे घेतले होते मी मस्त भांडी लावायला. आता इकडे माझे भांडी लावण्यात चालले होते. नंतर तिकडे माझे पिल्ले बसले होते खेळत त्यांच्या आजीसोबत. चला म्हटलं आता तेवढेच ते गुंतून बसले, आपल्याला तेवढाच अडथळा नाही. लेकरं आपले मधात बुजबुज करायले की आपल्यालाही कामामध्ये अडथळाच वाटतो नाही का. ते रडायले काही हे इकडं तिकडं चालले की मग माझं मनही कामात राहत नाही. आता त्यांच्या मोठ्याईसोबत ते बसले होते गेम खेळत. आता आपला टाईम असा फालतू वेस्ट घालण्यापेक्षा असा आपल्या घरच्या कामात आणि काहीतरी स्वतःला सिद्ध करण्यात घातला तर ते केव्हाही चालतं नाही का. आता मला माहीत नाही की मला मी जे व्लॉगिंग सुरू केली त्यामध्ये मला यश मिळते नाही मिळते, पण एक माझ्या मनाला कुठंतरी समाधान राहील की मी प्रयत्न करून पाहिले आणि मी माझी जिद्दही सोडणार नाही. आता मी माझे 100% देण्याचा प्रयत्न करेल, पण त्याच्यामध्ये मला यश मिळणं न मिळणं हे देवाच्या हातात आणि माझ्या व्ह्यूअर्सच्या हातात आहे. चला तर मग असं इकडे माझं छान असं किचन क्लीन वगैरे झालं. नंतरचं काम होतं आता हे माझे प्लांट्स. आता या प्लांट्समध्ये बघा त्याचे चाटू झाले या पाण्यात. 2-3 दिवस झालं बदलाव म्हणत आहे पाणी, पण ते काय होतच नाही. आता ते त्या प्लांट्स तर बाजूला ठेवलं. नंतर ही प्लास्टिकच्या डब्याची एक रॅक होती, तेच डबे व्यवस्थित वगैरे लावून ठेवायचे. आता ते डबे वगैरे स्वच्छ होते, त्याला काय घासायचं वगैरे नव्हतं, फक्त व्यवस्थित लावूनच घ्यायचे होते. ते लावून घेतले आणि नंतर लागले मी या माझ्या मनी प्लांटच्या कामाला. आता हे आपण म्हणजे जेवढं चांगलं दिसते का झाडं लावलेली, तेवढंच याला मेंटेन पण करावं लागतं. आता कमीत कमी याचं 8 दिवसाला तरी पाणी बदलावंच लागतं, नाहीतर त्या पाण्यात चाटू होतात. ते पण काही चांगलं नाही वाटत आपल्याला. ते चाटू झाले की मग काहीच चांगलं राहत नाही. मग त्याच्यासाठी लवकरच याचं पाणी बदलावं लागते. स्वच्छ धुवून वगैरे घेतल्या मी इकडे बॉटलापासून भरून पण घेते इथं. आता मस्त पण हे दिसायला पण छान वाटतं. असं एकदम खिडकी अशी माझी भरून लागते मला. आता तिथून ते खिडकीमधून मी थोड्या वेळासाठीच काढले बाहेर प्लांट, पण अशी ती खिडकी अशी सुनी लागत होती. आता ते तिथंच्या त्या खिडकीच्या जागेत त्याचा आता एक ठराविक जागा झाली, त्याच्यामुळं ते तिथं खूप छान दिसतात आणि असं हिरवळ किती छान वाटते नाही का. नंतर हे प्लांट वगैरे पण मी स्वच्छ धुवून घेतले. आता किती नाही म्हटलं तरी पानावर धूळ बसतेच. चला म्हटलं लगे हातो ते पण करून घेऊ. पानं वगैरे धुवून घ्यायचे. आता ग्रीनरी कोणाला आवडत नाही, ग्रीनरी सगळ्यांनाच आवडते. आणि मला मनी प्लांट मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगलं की मला मनी प्लांट लावायला खूप आवडतो आणि तो इतका छान ग्रो होतो ना, ते ग्रो होताना पाहायला मला फार आवडतं. आता इतकं सुंदर दिसते हे. आता एकदम असं पाणी वगैरे बदललं, छान झाडं वगैरे धुतली की हे एकदम छान असं
फ्रेश दिसतं. आता हे बघा आलं माझं पिल्लू. आता चला म्हटलं हे पिल्लू येतेच बघा. आता याला काहीतरी गोड पाहिजे होतं, त्याला आधी त्याचं गोड दिलं आणि नंतरच मी माझ्या कामाला लागले होते. बघा इथं किती छान असे फ्रेश माझे प्लांट दिसतात. आता हे खिडकीमध्ये पहा कशी धूळ झाली, तर तीच आता मला क्लीन करायची. आता हे मुंग्या अशी पांढरी वाळू काढतात बघा. आता तुम्हाला इथं दिसू शकते. आता ह्याला पण मला 2-3 दिवसाला माझ्या प्रत्येक पुसावं लागते, म्हणजे पुसावंच लागते. बघा इथं कशी ते पांढरी माती काढतात मुंग्या. इथं मस्त असं क्लीन केलं. आता कसं राहते, हात फिरे तिथे लक्ष्मी नांदे अशी आपली पहिली माणसं म्हणायची नाही का. पण ती गोष्ट पण खरीच आहे. आता आपण स्वच्छ केलं की आपल्यालाही किती मनाला असं छान वाटते नाही का. नंतर इथं माझं मिक्सर पण खराब झालं होतं बघा, किती घाण झाले. त्याला पण स्वच्छ अंघोळ घालून घेतली. स्वच्छ साबणाने घासून पुसून अंघोळ घालणं त्याचं चाललं होतं. आता आपल्याला जिकडे पाहिली तिकडे आपल्याला जर स्वच्छता दिसली तरच आपलं घर असं प्रसन्न वाटते नाही का. आपल्या मनालाही छान फ्रेश वाटते. इकडं माझं हे काम झालं, मिक्सरचं वगैरे पुसणं पासणं चाललं होतं. स्वच्छ एकदम क्लीन असं मी त्याला आपल्या घासणीनेच घासून घेतलं. छान स्वच्छ निघलं. तर इथे बघू शकता मस्त असं एकदम चकाचक असं मिक्सर झालेलं होतं. आता त्याच्यावर काही सांडून फार घाण होते ते. आता दरवेळेस प्रत्येक वेळेस काय आपण पुसू शकत नाही, काही काढल्या परत नाही पुसू शकत. कधीतरी असं 8 दिवसाला 15 दिवसाला असं पुसतो. असं छान झालं. मग आता स्वच्छता झाली की आपल्या मनाचीही जराशी शांती होती. मला तर असं कामं वगैरे झाली की आता थोडासा थकवा येतो, पण एक फ्रेशनेस फील होते आपल्या घरामध्ये. एक पॉझिटिव्ह वाईब्स येते. असं स्वच्छता झाली की छान असं एकदम पॉझिटिव्हिटी वाटते नाही का. नंतर इथे बघा आता पाणी पिताचा मी व्हिडिओ घेतला, पण तो का त्याच्यात काय मी आलीच नाही. नंतरचं काम होतं माझं घरातलं जाळं वगैरे काढणं. आता हे माझं गॅजेट जाळं काढणारं खूप माझ्या कामी येते. हे मिशोवरून मी अगदी स्वस्तात बोलवलं होतं. कमीत कमी मी किती 107 रुपये काही असं काहीतरी बोलवलं होतं. आता कितीही उंचावरचं जाळं असलं ना तर यानं छान निघते. बघू शकता आता कितीही उंच हात जात आहे याच्यावर. आता मस्त इकडं जाळं वगैरे क्लीन करून घेतलं सगळ्या घराचं. चला म्हटलं आज अमावस्या आहे, अमावस्या निमित्तानं पण जाळं घरातलं काढतात नाही का. नंतर फॅन पण मला पुसायचे होते. आता इकडं माझे फॅन पुसणं चालले होते. आता बेडवर मी खुर्ची ठेवली आणि त्याच्यावर उभं राहून मी इकडे फॅन पुसत आहे. आता असा काही हात पुरत नाही आणि माझ्याकडे कुठल्या प्रकारची शिडी वगैरेही काही नाही, त्याच्यामुळं आता हे मला जुगाड करावं लागलं. नंतर नंबर होता दरवाजे पुसायचा. इकडे माझं चाललं होतं दरवाजे पुसणं. आता चला म्हटलं साफसफाई काढली तर सगळीच करून घेऊ. सर्व दरवाजे वगैरे इकडे मी क्लीन केले, मस्त असे स्वच्छ झाले दरवाजे वगैरे. नंतर पूर्ण घरानं गर्दा पडला होता. आता तोच झाडण्याचं इथं चाललं होतं. चला म्हटलं झाडझूड आता एकदा करून घेतली की आपलं कामच हलकं होते. ते तिकडं चाललं होतं. आता आपल्या पोरांनी मधामधात डिस्टर्ब नाही केलं म्हणून ही कामं एवढ्या वेळापर्यंत झाली माझी. तर आत्ता आवरलं किचनमधलं आणि आत्ता लागलो मी स्वयंपाकाला. आता सकाळी नाश्ता केला होता सगळ्यांनी, पोळ्याचा उपमा खाल्ला होता. आता ते खाल्ल्यावर काही कोणाला जास्त भूक नव्हते लागलं. आता दुपारच्या नंतर सगळ्याला भूका लागते. चला म्हटलं मग आता दुसरं काही करण्यापेक्षा स्वयंपाकच करूया. आता स्वयंपाक करायचा, जेवायचं आणि दुसरे कामं अजून खूप राहिलेले आहेत. नंतरचं काम आहे गॅस शेगडी रिपेअर करणं घरच्या घरी, आणि ते पण माझ्या अहोंसोबत. अहो करता ना. आता इकडं चाललंय अहोंचं शेगडी रिपेअर करणं. आता गॅस खालून घाण आहे, आता त्याला स्किप करा. आता खालून पण मी काय स्वच्छ नाही करू शकत, पण आता नंतर जसा जमेल तसा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते. आता वरून मी जमते तेवढा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते, पण आता खालून माणूस नेहमी पुसतच नाही का. आता हा इकडला गॅस कमी पॉवर फेकत होता, त्याच्यासाठी चालला आहे कचरा काढणं त्या शेगडीच्या पाईपमधला. आता आमच्या घरीच शेगडी मेकॅनिक आहे, त्याच्यामुळं आम्हाला शेगडी बाहेर न्यायचं काहीही काम नाही. आमची शेगडी घरच्या घरीच रिपेअर होते. असं यांनी आधी पण भरपूर वेळा 2-3 वेळा मला हेल्प केलेली आहे. अशी कुठं बाहेर गॅस न्यायचं काही काम नाही पडलं आम्हाला. आता बघूया आपली रिपेअरिंग गॅसची चांगली झाली आहे. अरे आपलं लायटरच खराब आहे, आपण डब्बीचा वापर करू.
परत नवीन घेते बरं. परफेक्ट. आणि हा पण परफेक्ट. घरच्या घरी नो खर्च, आपला गॅस बरोबर झाला. तर इथे चाललं होतं माझं काम, तांदूळ आणि डाळ भरण्याचं. आता डब्बे रिकामे झाले होते, ते स्वच्छ घासून पण घेतले आणि इथं मी भरून ठेवत होते. आता मी थोडंच धान्य भरून ठेवते, म्हणजे 15-20 दिवस जाईल असं एवढं धान्य डब्यामध्ये भरून ठेवते. कारण जास्त मोठ्या डब्यातलं जर घेतलं तर त्याला जास्त हाताळून ते धान्य पण खराब होते. त्याच्यासाठी मग मी छोट्या डब्यातच भरून ठेवते डाळ तांदूळ, म्हणजे कमीत कमी 20-25 दिवस जाईल एवढं धान्य मी त्या डब्यामध्ये भरून ठेवते. आज दिवसभरात भरपूर अशी कामं झाली. आता काढली की आपलंही कसं राहते, एकदाच कामं निघतात आपली. आता दळण पण संपलं होतं. आता तसं आईंनी दळण निसून ठेवलेलं होतं, गहू त्यांनी भरपूर असे निसून ठेवले होते रिकाम्या वेळामध्ये. फक्त मला दळण द्यायचंच होतं. चला म्हटलं तेवढं तरी काम आपलं हलकं झालेलं होतं. आता असं एवढं काम हलकं झालं तरी आपल्याला खूप छान वाटतं मनाला, नाही का? तेवढंच असं वाटतं की आपलं तेवढंच काम वाचलं गडे म्हणून. तेच इकडे दळण देणं चाललं होतं. आता आमच्या इथे असं आदलीनेच मोजतात दळण. तुमच्याकडे कसं मोजतात मला माहीत नाही, मला सांगा. इथे चाललं होतं माझं दळण मोजून देणं. चला आता म्हटलं उद्यापासून, आता 1-2 दिवसात आमच्या इथं पाहुणे पण येणार आहेत. नंतर पाहुणे आले की बी दळण वगैरे देणं होत नाही. भरपूर लेकरं ते होते, त्यांच्यातच सगळं जाते. म्हणून ही कामं लवकर म्हणून आधीच प्रिपरेशन म्हणून ही कामं चालली होती माझी इकडे दळण काढणं. आता आज दिवसभरात तर खूप झाली, प्रचंड अंगभर कामं झाली आज माझ्यासाठी. तर आज मला वेळ भेटलाच नाही. तसा थोडा आराम केला मी दुपारच्या वेळेला, थोडा वेळ भेटला होता तेवढ्यामध्ये. पण कसं राहते, जसं एखादं एक्स्ट्रा काम काढलं कीच आपल्याला तेच खूप होते, नाही का? नंतर इथे पहा माझं दळण वगैरे करणं झालं. आता हे आमच्या इथं हे असं काहीतरी चालते. आता यांना बघून असं खेळायलेलं आपल्या मनालाही कुठंतरी छानच वाटते, नाही का? म्हणून चला म्हटलं तुमच्यासोबतच एक क्लिप शेअर करावी त्यांची. चला तर माझा लॉंग व्हिडिओ मी इथेच थांबवते. कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.